गुड मॉर्निंग. आणि द्वीप स्कूलमध्ये गेला आहे आणि आता माझ्याकडे वेळ असतो, 1-2 तासांचा माझ्याकडे वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये मी पूर्ण घर आवरते. आणि हा जो टेडी आहे ना, हा सध्या द्वीपचा फ्रेंड आहे. म्हणजे की जेवायला, झोपायला कुठेही तो त्याला घेऊनच झोपतो, तो त्याला काही सोडत नाही. पूर्ण दिवसामध्ये मला असं खूप वेळ नाही मिळत जेवढा की मी विचार करू शकेल. पण हां, रात्री मला असं सहज काहीतरी सुचलं आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा आपल्याला पुस्तकात ज्ञान मिळतं, पण हे शिकत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला म्हणजे की चांगल्या, वाईट, आणि मग आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. आयुष्यात आपल्याला कसं जगायचं आहे किंवा संकटांना कसं सामोरं जायचं आहे याचं पुस्तक नसते, आपल्याला अनुभवामधूनच शिकावं लागतं. कारण की प्रत्येकाची लाईफ वेगळी असते, प्रत्येकाचे दुःख वेगळे असतात आणि हे आपल्यालाच लढावं लागतं. पण हां, आपल्याला सल्ले मात्र मिळत असतात आणि तेही फुकटमध्ये. तर मला कॉलेजचं काही आठवते तर मी ते शेअर करते. तर मी जेव्हा 11वी-12वीला होती, म्हणजे की कॉलेजला असताना, त्यावेळेला फक्त प्रवास बसचा असायचा, ट्रेनचं काही संबंध नाही. कारण खेडेगाव होतं, तिथे बसशिवाय ऑप्शन नव्हतं, बसने जायचं, बसने. पण बरेचशे माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या ट्रेनने प्रवास करायच्या. मग मला असं वाटायचं की बापरे, ही ट्रेनचं ह्यांना कसं काय कळतं की हीच ट्रेन. कारण त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं, शटल काय, एक्सप्रेस काय, लोकल, काहीच कळत नव्हतं, कारण कधी प्रवास केलाच नव्हता. पण जेव्हा त्या मैत्रिणींना बघायची ना, तेव्हा मला असं ते म्हणजे कठीण आश्चर्य वाटायचं की कसं काय कळतं ह्यांना, कसं काय जमतं. मला तर हे कधीच जमणार नाही, असं मी माझं मनात ठरवलेलं की मला हे ट्रेनचा प्रवास कधी जमणार नाही. पण जेव्हा मी 12वी नंतरचं पुढचं शिक्षण घेतलं त्यावेळी माझा नंबर लागला बोर्डी कॉलेजला. म्हणजे की तिथे जाण्यासाठी ट्रेनशिवाय दुसरं ऑप्शनच नव्हतं. बसने यायचं पालघरपर्यंत आणि त्याच्यानंतर ट्रेन. मग अगदी महिन्याभरामध्ये आणि थोड्या दिवसात मला ट्रेनमधलं सर्व कळायला लागलं. कुठली ट्रेन कुठे जाते, कसं ओळखायचं, कोणती शटल, कोणती लोकल, कोणती ट्रेन कुठे थांबते, हे सर्व कळायला लागलं. मग त्यावेळी असं वाटलं की बापरे, किती कठीण वाटत होतं आपल्याला आणि किती इझी आहे. तर मला इतकंच सांगायचं आहे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे असं काही रूल नाही मिळत की आपण जन्माला आलोय तर सर्व आपल्याला शिकलंच पाहिजे, असं कुठे रूल नाही मिळत. पण जे आपल्या हातात आहे आणि ज्याची आपल्याला गरज आहे तेवढं शिकायला काहीच हरकत नाही. कारण आता खूप टेक्नॉलॉजी पुढे चाललं आहे आणि पुढेही चालूच आहे, निघते. आणि आपण जर काही शिकलोच नाही तर जग पुढे जाईल आणि आपण मागे राहू. म्हणून जर काही शिकायची तुम्हाला किंवा बाहेर जायची तुम्हाला जर संधी आली तर ती वाया जाऊ देऊ नका. शिकत राहा, ती कधी ना कधी तुमच्या उपयोगी नक्की येईल. आपण मोबाईल यूज करतो, त्याच्यामधले आपण ॲप यूज करतात. मग आपल्याला काही महिन्यानंतर त्याचं नोटिफिकेशन येतं की अपडेट करा, सॉफ्टवेअर अपडेट करा, असं नोटिफिकेशन येतं. आणि बरेच ॲप जर आपण अपडेट केले नाही तर ते थोड्या दिवसाने बंद होतात, म्हणजे आपल्याला ते अपडेट करावंच लागतात. मग तसंच आपलंही आहे, काळानुसार आपल्याला अपडेट होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आता इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे ना, सध्या आपल्याला येते पण पुढे जाऊन आपल्यालाच आपली मुलं बोलू शकतात की तुला हे सुद्धा येत नाही, केवढं इझी आहे, असंही पुढे जाऊन होऊ शकतं. म्हणून आपल्याला जितकं अपडेट राहता येईल तितकं आपण अपडेट झालं पाहिजे. फक्त विचार करत होती आणि मला जे सुचलं ते मी तुमच्यासोबत फक्त शेअर केलं. आता द्वीपला मी स्कूलमधून घ्यायला आलं आहे आणि पाऊस आला आहे म्हणून थोडा वेळ मी थांबलो आहे. आणि द्वीपला मी टिफिन फिनिश करूनच ये असं कधीच मी त्याला फोर्स नाही करत. चेंज सुद्धा करून घेतले तर तो जेवेल आणि थोडा वेळ खेळ आणि लगेच झोपेल. मग तो झोपल्यानंतर मी त्याचे व्हिडिओ एडिटिंगचं काम करेन. त्याची मस्ती चालू. मज्जा येत आहे. द्वीप आता झोपून उठला आहे आणि मग तो उठल्यानंतर काहीतरी फ्रूट्स वगैरे खातो आणि आता थोडा वेळ स्टडी करायची असते.
तर स्टडी करताना पण असं सतत मारणं किंवा हे असंच कर ते तसंच कर असं मुलांना प्रेशराईज कधीच करू नका. तर आता 5 वाजलेत आणि आता मी चालली भाजी मार्केटला. आज गुरुवार आहे त्यामुळे भाजी आणते. तर बरेच गुरुवार मी नाही पावसामुळे गेलीच नाही, कारण तिथे खूप चिखल असतो. मार्केटमधून आले आणि आता जेवण मी लवकर यासाठी बनवते कारण द्वीपला गार्डनला जायचं असतं. मग माझं जेवण झाल्याशिवाय त्याला जाणं शक्य नाही. मग त्यामुळे लवकर जेवण बनवते. मिस्टरा जात असते गार्डनला. तर या शेंगा ज्या आहेत त्या कधी विकत आणायची वेळ नाही आली, कारण की गावी झाड असतं बऱ्याच जणांकडे. पण आता इथे ह्या विकत घ्याव्या लागतात. 10 रुपयाला एक शेंग मिळते. तर मी जे आधी तुमच्यासोबत शेअर केलं ते फक्त मी असं एक विचार करत होती, उगाच निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा काहीतरी असं विचार करत होते मी आणि सहज तुमच्यासोबत शेअर केलं. यात माझंसुद्धा काहीतरी चुकू शकतं, शेवटी माणूस आहे, चुका तर होतातच. बनवतच आहे, इतक्यात हे पार्सल रिसीव झालं. तर हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केले द्वीपसाठी टिफिन. शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याची लिंक देईन मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट येतात आणि 2 चॉपस्टिक आणि 2 स्पून भेटतात. आणि हे जे लॉक करायला ते 3 आपल्याला एक्स्ट्रा अजून मिळतात. हे लॉकर छान क्वालिटी आहे, मी याची लिंक देईलच तुम्हाला. जेव्हा आपण डीमार्टला जातो ना तेव्हा खूप गोष्टी आपल्याला आवडतात आणि असं वाटते की ही गोष्ट घेऊ की ही घेऊ की ही घेऊ. तर तसंच मला आवडलेले हे मी घेऊन आलेली आहे, जे 70 रुपयाला मिळते. पण जेव्हा मी ती यूज करायला लागली ना, हळूहळू कळत गेलं की आपण झाकण ओपन करतो ना तर इथे आपलं बोट चिरलं जातं. म्हणजे जे हे आहे ना, ह्याला इतकी धार असते ना, म्हणजे माझं भरपूर वेळा बोट चिरला आणि मला हे बघा, हे मला कळायचंच नाही की कशामुळे होते. तर ह्यामुळे अगदी हे बोट असं कापलं जातं जेव्हा आपण ती अशी खोलतो. आपण कुठूनही खोलतात, तर इथून खोललं तर काय प्रॉब्लेम नाही, पण जर असं ओपन केलं ना तर आपलं बोट चिरलं जातं. तर अशा ह्या ज्या असतात त्या नका घेऊ शक्यतो. हे बघा, जेवण बनते आता. इकडे वालाची भाजी आणि हे आता मी आणि द्वीपने आणले शेवपुरी. मी आज घरीच बनवणार होती पाणीपुरी, कारण की पावसाळ्यात शक्यतो बाहेरचं न खाल्लेलंच बरं. त्यामुळे पण इथेच एक मराठी ताई आहेत, म्हणजे त्यांनी आता जस्ट बिझनेस ओपन केला आहे आणि छान बनवतात अगदी स्वच्छतेत. त्यामुळे हे आम्ही आणलं आहे. आत्ता आम्ही जेवण करून घेते. तसं मी लवकरच जेवते, म्हणजे 8 वाजेपर्यंत. पण आज 8:30ला जेवण करून घेतलं आणि थोडी फ्री होती म्हणून विचार केला की थोडा हॉल वगैरे आवरूनच घेऊ, म्हणजे की सकाळी थोडा लोड कमी होईल, वेळ होता तर. कारण एरवी मी 11 वाजता वगैरे कधी 10:30ला फ्री होते. म्हणून सर्व आवरलं. आणि हे जे मक्याचे दाणे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत, म्हणजे की बॉईल करायला. असं द्वीपला स्कूलमध्ये टिफिनला त्याला आवडतं आणि संध्याकाळी तो खातो. बॉईल करायला असं डब्यामध्ये पॅक करून ठेवले. आता मी गॅस वगैरे सर्व क्लीन करून घेते आणि थोडं नावडीचं काम म्हणजे की भांडी घासणं, त्याला थोडं मला कधी कधी येतो आळस. ठीक आहे, ते शेवटी करावंच लागते. तर आत्ता मी सर्व भांडी वगैरे घासते. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.